या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच बेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था, मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच, पण आपण जो संकल्प केलेला आहे की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली, त्या जमिनीवर पुढच्या 3 वर्षामध्ये 100 कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना लिहून देतो की एक आयपीएल आणि शिर्डीची अर्थव्यवस्था वर्षभराची बदलून जाईल हा शब्द सुजय विखेचा. शिक्षणासाठी संस्थांना खर्च करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल. पण ते भिकारी म्हटल्यामुळे कुठेतरी हिनवलंय का भिकाऱ्यांना, असा एक मुद्दा उपस्थित आहे. मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा व्यापार झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे, मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली, म्हणजे खून झालेला आहे, तो भिक्षुकरीच होता. मध्ये संख्या एवढी वाढली की स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि वर्गणी करून त्यांना बाहेर पाठवलं. हा मुद्दा बरोबर आहे की शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण या बाबतीमध्ये जो काही त्यांची भावना आहे की याच्यातून स्थानिक लोकांमध्ये जो असंतोष आहे, स्थानिक नागरिकांमध्ये जो असंतोष आहे, तो फक्त त्यांनी व्यक्त केला. पण मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळं थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता. पण मला वाटतं की शिर्डीचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचं नेहमीच ऐरणीवर आहे. येणाऱ्या भक्तांची वाढ झालेली आहे, लाखो भक्तांमध्ये संख्या वाढलेली आहे. बरेच वेळा अनेक भक्तांशी असभ्य वागणुकीचे तक्रारी येत आहेत. त्यातून मग आपला काहीतरी निर्णय केला पाहिजे ना. मला वाटतं त्याची भूमिका जी मांडली त्यांनी, फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही, मला वाटतं ती भावना ती नव्हती. परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे, याच्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये काही नियमावली करण्याची गरज आहे, तर ते मला वाटतं त्यामुळे किमान त्यांनी आता या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे प्रशासन दखल घेईल आणि त्याच्या सूचना मी आज सगळ्यांना दिलेल्या आहेत.